आज आपण बनवणार आहोत दही मिरच्या. काही मसाले भरून आणि अगदी सोप्या पद्धतीने. तुम्ही बघू शकता आहे दही मिरच्या किती छान दिसत आहे. खायला पण खूप छान वाटत असतात. फोडणीच्या वरणासोबत किंवा डाळ भाजी वगैरे बनवली त्यासोबत ह्या तळून खूप छान वाटत असतात. मसाल्याच्या दही मिरच्या फक्त उन्हाळ्यातच बनवल्या जातात. याला वाळायला कडक ऊन लागत असते. चला तर बघूया कशा बनवायच्या. याकरता मी काही हे कमी तिखट असणारे मिरची मार्केटमधून अर्धा किलो आणले आहे. स्वच्छ पाण्याने हे धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला याला एखाद्या स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे व ड्राय करायचे आहे. त्यानंतर आपल्याला याला मधून चिरा द्यायचा आहे. एखाद्या चाकूच्या साहाय्याने याला मधून अशा प्रकारे कापून घ्यायचे आहे. अशा प्रकारे कापल्यानंतर पूर्ण कापायचे नाही. सरळ सरळ एक चिरा यावर मारायचा आहे, कारण आपल्याला यामध्ये मसाला भरायचा आहे. जर तुम्ही पूर्णपणे याला कापले तर आपले मसाले निघून जातील. अशा प्रकारे आपल्याला चाकूच्या साहाय्याने संपूर्ण मिरची कापून घ्यायची आहे. आता यानंतर आपल्याला याला थोडीशी अर्ध्या तासाची ऊन दाखवायची आहे. आता काही मसाले आपल्याला तयार करायचे आहे. त्यासाठी 1 वाटी धने मी यामध्ये घेतले आहेत. धने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. गॅस स्लो ठेवायला हवी, धने लवकर जळतात. गोल्डन झाल्यावर आपल्याला हे धने काढून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला यामध्येच अर्धा वाटी जिरं व 1 चम्मच पोहे खायच्या चम्मचने आपल्याला यामध्ये जाड सोप टाकायचे आहे. जाड सोपमुळे यामध्ये खूप छान चव येत असते. आता हे संपूर्ण मसाले व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला हे दरदर बारीक करून घ्यायचे आहे. बारीक झाल्यानंतर आपला हा मिरची भरायचा मसाला तयार झालेला आहे. आता बघू शकता 1 तास मिरच्या थोड्या सुकवल्यानंतर ह्या थोड्या चिमल्या आहेत. आता यामध्ये आपल्याला हे मसाले भरून घ्यायचे आहे. त्याकरता मी दही घेतले आहे. दह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. जो धने जिऱ्याचा मसाला आपण तयार केला होता त्यामध्ये दही मिक्स केले आहे. आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित दाबून मिरच्यांमध्ये भरायचा आहे. हे बघू शकता अशा प्रकारे भरपूर मसाले यामध्ये टाकायचे आहे. त्यानंतर मी याला थोडं दह्यात टाकून वेगळं काढून घेत आहे. असं करून एक मिरचा व्यवस्थित आपल्याला मसाल्यामध्ये भिजवून घ्यायचा आहे. मसाले व्यवस्थित भरले तरच हे मिरची खायला खूप छान वाटत असतात. अशा प्रकारे तुम्ही हा मसाला छान व्यवस्थित भरायचा आहे. संपूर्ण मिरची भरून घ्यायचे आहे. दही वाचले आहे ते या मिरच्यांवर टाकून आपल्याला 1 रात्र याला असेच ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्या मिरच्या बाहेर काढायच्या आहेत. बाहेर काढल्यानंतर जे पातेल्यात थोडंफार दही राहते ते पुन्हा एकदा यामध्ये व्यवस्थित दाबून भरायचे आहे व मसाले पण त्या दह्यामध्ये मिक्स असतात, त्यामुळे हे संपूर्ण पुन्हा एकदा दाबून भरायचे आहे. संपूर्ण पुन्हा एकदा भरून झाल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे पुन्हा भरायचं आहे. संपूर्ण मिरच्या भरून झाल्यानंतर आपल्याला हे उन्हामध्ये वाळवायला न्यायचे आहे. कडक उन्हामध्ये हे मोठ्या मिरच्या असल्यामुळे मला हे मिरची वाळवायला 3 दिवस लागले. अशा प्रकारे ह्या मिरच्या एका पातळ कपड्यावर पसरवून मी 3 दिवस वाळवले आहे. वाळवताना 3 दिवस अधेमध्ये याला पलटत राहायचे आहे. त्यामुळे चारीकडून ह्या मिरच्या व्यवस्थित वाळत असतात. तुम्ही बघू शकता हा मिरच्या किती व्यवस्थित वाळलेल्या आहे. आता या मिरच्या आपण एखाद्या पॉलिथिनमध्ये भरून डब्यामध्ये टाकू शकतो. पॉलिथिनमध्ये ठेवून छान व्यवस्थित गाठ मारली की ह्या मिरच्यांना अजिबात कीड लागत नाही व 2-3 वर्ष आरामात टिकत असतात. तुम्ही बघू शकता याचा आवाज किती छान येत आहे. याचा अर्थ ह्या मिरच्या व्यवस्थित वाढलेल्या आहे. तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारच्या दही मिरच्या.